नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महिलांच्या नेतृत्वाखालील वितरित नवीकरणीय ऊर्जा धोरण स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, हे जे काही नवीकरणीय ऊर्जा धोरण स्वीकारणारं पहिलं राज्य ठरलं आहे छत्तीसगड. हे जे काही धोरण आहे या धोरणामागचं उद्दिष्ट काय ते लिहून घ्या. महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छ ऊर्जा उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जेचा अवलंबक वाढवणे आणि ग्रामीण ऊर्जा आत्मनिर्भरतेला पाठिंबा देताना शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे महिलांच्या नेतृत्वाखालील वितरित नवीकरणीय ऊर्जा धोरण. बरोबर, आणि हे स्वीकारणारं पहिलं भारतीय राज्य ठरलं आहे छत्तीसगड राज्य. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कॉस्पार विक्रम साराभाई पदक. काय म्हटलं मी? कॉस्पार विक्रम साराभाई मेडल 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक ए अन्नपूर्णी सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अन्नपूर्णी सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. आणि लक्षात घ्या, हा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर हा सन्मान मिळवणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरलेल्या आहेत. कितव्या? पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ. आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या या चौथ्या भारतीय ठरल्या आहेत. लक्षात घ्या, कितव्या भारतीय म्हटलं तर चौथ्या, आणि कितव्या महिला या ठिकाणी ठरल्या आहेत तर पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत, ज्यांना या ठिकाणी कॉस्पार विक्रम साराभाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. या ठिकाणी या चौथ्या भारतीय ठरल्या आहेत. मग पहिले 3 कोण कोण आहेत तर 1996 मध्ये U.R. राव, 2014 मध्ये गुरबख्श सिंग लखीना, 2024 मध्ये अनिल भारद्वाज आणि 2026 मध्ये आता चौथ्या ठरलेल्या आहेत अन्नपूर्णी सुब्रमण्यम. लक्षात घ्या, भारताचा अंतराळ कार्यक्रम निर्माण करणारे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ 1990 साली कॉस्पार विक्रम साराभाई पदक हा सन्मान सुरू करण्यात आला. कॉस्पार वैज्ञानिक संमेलनामध्ये हा पुरस्कार दिला जातो. संमेलनाच्या अगोदर 5 वर्षांच्या कालावधीमध्ये भरीव वैज्ञानिक कार्य ज्यांनी केलं आहे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असतं. ठीक आहे, तर डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी एखाद्या पुरस्काराबद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या पुरस्काराने वेगवेगळ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 देण्यात आला डॉक्टर जयसिंगराव पवार यांना. यूकेच्या संसदेमध्ये ग्लोबल पेस्ट्रीज अवॉर्ड देण्यात आला हर्षवर्धन यांना. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाद्वारे सुवर्णपदक 2026 मध्ये देण्यात आलं विश्वनाथन आनंद यांना. WMOच्या सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान असलेला आयोमो पुरस्कार देण्यात आला डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर यांना. मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 बनलेले आहेत नीता अंबानी. भारत सन्मान 2026 ने सन्मानित करण्यात आलं नंदिनी आझाद यांना. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 देण्यात आला अजित डोवालजी यांना. तर कॉस्पार विक्रम साराभाई पदक 2026 मध्ये देण्यात आलं अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना. बरेच जण कन्फ्युजन होत आहेत की सर जानेवारी डिसेंबर 2025, कधी? जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या 12 महिन्याची PDF आणि जानेवारी 2026 ते जून 2026 या 6 महिन्याची PDF फ्री ऑफ कॉस्ट आहे. लक्षात घ्या, PDF साठी टायपिस्ट लोकांनी भरपूर या ठिकाणी मेहनत केलेली असते. शिक्षक लोकांनी टायपिंग मध्ये या ठिकाणी भरपूर या ठिकाणी डाटा कलेक्ट करून या PDF तयार केल्या जातात. बरोबर की नाही? PDF या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट नाही आहेत. या टोटल 18 महिन्याच्या ज्या काही PDF आहेत या जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हॉट्सअप नंबर आहे 96730586. या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा की सर आम्हाला 12 आणि 6 18 महिन्याच्या PDF पाहिजे आहेत. त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. दोन्ही PDF ची किंमत 99 आहे, परंतु दोन्ही तुम्ही एकत्र घेतला तर त्याची या ठिकाणी किंमत 150 रुपये असणार आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे.
क्लिअर. पळूया पुढचा प्रश्न क्रमांक 2. नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, मनीष चड्डाजी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मनीष चड्डा असं त्यांचं नाव आहे. नौदल ऑपरेशनचे महासंचालक म्हणून मनीष चड्डा यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसराच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर बाकीच्या नवनवीन ज्या काही अपॉइंटमेंट झालेल्या आहेत, नियुक्त्या झाल्या आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुराग जैन, IRCTCच्या अध्यक्ष आणि महाव्यवस्थापकीय संचालकपदी राहुल हिमालियन, नवीन शिक्षण मंत्री ठरले आहेत प्रल्हाद जोशी, उच्च शिक्षण सचिव ठरले आहेत नरेश पाल गंगवार, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव ठरलेले आहेत TK अनिल कुमार, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी विश्वनाथन आनंद, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 54वे महासंचालक बनलेत वर्षा अशोक अगलावे आणि नौदल ऑपरेशनचे महासंचालक ठरले आहेत मनीष चड्डा. पुढचा प्रश्न क्रमांक 3. सर्वाधिक मृत अवयव दात्यांसाठी पहा, सर्वाधिक मृत अवयव दात्यांसाठी कोणत्या राज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या 2025 मध्ये जवळपास 20,000पेक्षा जास्त मृत अवयव दात्यांची या ठिकाणी नोंद झाली आहे, ज्याच्यामध्ये 2025 मध्ये 266 दात्यांसह तमिळनाडू मृत अवयव दानामध्ये आघाडीवरती राहिलेला आहे. तर 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 205 मृत दात्यांची नोंद झाली आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. काल व्हिडिओमध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं की सर अवयवदान दिवस 3 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट दोन्ही दिवशी असतो. बरोबर आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, राष्ट्रीय अवयवदान दिवस हा 3 ऑगस्टला असतो आणि जागतिक अवयवदान दिवस हा 13 ऑगस्ट असतो. राष्ट्रीय आणि जागतिक याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. भारतामध्ये राष्ट्रीय अवयवदान दिवस 3 ऑगस्टला, तर जागतिक ग्लोबली या ठिकाणी अवयवदान दिवस हा 13 ऑगस्टला साजरा करण्यात येत असतो. ठीक आहे. पर्टिक्युलरली या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तर तमिळनाडूबद्दल आपण चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, तर राजधानी आहे चेन्नई. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुकुर्ती आणि 2 महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल DY पाटील यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, पद्मश्री पुरस्कार. मग साधी गोष्ट आहे, पद्मश्री पुरस्कार यांना हा कधी देण्यात आला एवढं मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. मी अजून एकदा सांगतो, डॉक्टर DY पाटील यांना या ठिकाणी शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा जो काही पद्मश्री पुरस्कार आहे त्यांना तो कोणत्या वर्षी देण्यात आला एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत DY पाटील यांच्याबद्दल काही सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते 1967 ते 78 या कार्यकाळामध्ये. त्रिपुराचे ते राज्यपाल देखील होते 2009 ते 13 मध्ये. बिहारचे ते राज्यपाल देखील होते 2013 ते 14 मध्ये. पश्चिम बंगालचे ते अतिरिक्त या ठिकाणी राज्यपाल देखील होते 2014 मध्ये. त्यांचा जन्म झाला होता 22 ऑक्टोबर 1935ला, तर त्यांचं निधन झालं वय वर्ष 90 असताना 4 ऑगस्ट 2026ला. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. तर पद्मश्री पुरस्कार त्यांना या ठिकाणी देण्यात आला होता शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल. इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे, MPSC कंबाईन ग्रुप सी आणि तलाठी भरतीसाठी या ठिकाणी प्रिलिमची बॅच ऑलरेडी लॉन्च केली आहे. इंग्लिश मीडियममध्ये बॅच आहे, मराठी मीडियममध्ये बॅच आहे. इंग्लिश मीडियमची बॅच आहे या ठिकाणी 5,999 रुपयाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल या ठिकाणी विथ पोस्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जी काही तलाठी भरती 2026 मराठी मीडियमची बॅच आहे त्याची किंमत आहे 2,999. हे दोन्ही या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या ठिकाणी बॅचेस असणार आहेत, तुम्हाला भेटणार आहेत ॲप्लिकेशनमध्ये. तसंच या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये MPSC पॅटर्ननुसार सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स ऑलरेडी अपलोड करण्यात आल्या आहेत. या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल, इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हर्षिता जाखर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हर्षिता जाखर असं त्यांचं नाव आहे. प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स फेममध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. प्रश्न आहे एखाद्या प्रथम महिलाबद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रथम महिलांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर ठरल्या डॉक्टर श्रद्धा चव्हाण.
क्वालिफाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय ठरली आहे दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक ठरली आहे प्रीतम राणी सिवाच. क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट ठरल्यात शिवांगी सिंग. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये निवडून येणारी इराणची पहिली महिला सदस्य ठरल्यात सोराया अघाई. फिफा विश्वचषक 2026 चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार ठरल्यात गीतिका तालुकदार. तर प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे हर्षिता जाखर असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी हिरोशिमा दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आजच्या दिवशी 6 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी हिरोशिमा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पर्टिक्युलरली 6 ऑगस्ट 1945 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ज्या दिवशी घटना काय झाली होती तर सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये म्हणजेच दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावरती लिटल बॉय नावाचा पहिला अणुबॉम्ब टाकला होता. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या घटनेच्या स्वरूपामध्ये. बरोबर. तर सेकंड वर्ल्ड वॉरच्या अंतर्गत म्हणजे 6 ऑगस्ट 1945 ला हा लिटल बॉय नावाचा पहिला अणुबॉम्ब टाकला होता अमेरिकेने जपानमध्ये हिरोशिमा या शहरावरती. त्याच्यामुळे 6 ऑगस्टला दरवर्षी हिरोशिमा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026 ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. व्हाईस ॲडमिरल भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. A.N. प्रमोद असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या. व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांची या ठिकाणी भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नुकतीच या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कालच्याच दिवशी पर्याय क्रमांक बी. 5 ऑगस्टला दरवर्षी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल ट्रॅफिक सिग्नल डे आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिवस म्हणून आपण साजरा करतो. एक पॉइंट लिहून घ्या. 5 ऑगस्ट 1914 मध्ये अमेरिकेतील क्लिव्हलँड ओहायो येथे जगातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आला. त्याच्या दिवसाच्या सन्मानार्थ म्हणजे स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असतो दरवर्षी 5 ऑगस्टला. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटचे उद्घाटन इनॉग्रेशन नुकतेच कोठे झालेले आहे? तर पर्याय क्रमांक ए फॉर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. जाता जाता आंध्र प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नजीर, तर राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम, नागार्जुना सागर. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. ऑपरेशन त्रिशूल नावाचं ऑपरेशन आहे ते कोणत्या देशाने राबवलेलं ऑपरेशन आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉइंट लिहून घ्या. ऑपरेशन त्रिशूल हा एक भारतीय फरारी आरोपींचा शोध आणि प्रत्यार्पणासाठी उपक्रम आहे ज्या अंतर्गत 2019 पासून 36 वेगवेगळ्या देशांमधून 274 फरारी आरोपींना परत आणण्यामध्ये यशस्वी किंवा यश मिळालेलं आहे भारताला ऑपरेशन त्रिशूल या ऑपरेशनच्या अंतर्गत.
पुढचा प्रश्न, 13व्या क्रमांकाची ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत भुवनेश्वर या ठिकाणी 13व्या क्रमांकाची 13th ब्रिक्स एज्युकेशन मिनिस्टर्स मीटिंग, 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ओडिसा. स्थापना 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंबपती, राजधानी भुवनेश्वर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान, भितरकनिका, सिमिलीपाल, नंदनकनन आणि 4 महत्वाचे धरण, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. शेवटचा प्रश्न, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, मोनिशा चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मोनिशा चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. आरबीआयच्या नवीन कार्यकारी संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 44वा लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? अजित डोवाल, नितीन गडकरी, सुधा मूर्ती की नरेंद्र मोदी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.